कसे आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. बसले बघा निवांत. आता घरातलं काम आवरलंय. पाणी नाही आलं अजून, पाणी भरायचं आहे. बाकी सगळं काम आवरलं आणि निवांत बसले. आता तुमच्या संग बोलत बसते. रोशन घरीच आहे आज. टेन्शन नाही, म्हणजे दिवस माझा व्यवस्थित जाईन तो घरी असल्यावर. तो घरी नसला की मग मला येडेवाणी होतं. कारण की 8 दिवस झालं घरीच आहे ना, 5-6 दिवस झालं मी घरीच आहे. तब्येत थोडी डाऊन आहे ना, मग घरीच आहे. कामावर गेलेलेच नाही. 6 दिवस झाला आज रोशनला म्हणलं थांब नको जाऊ, म्हणलं कुठं, घरीच आहे तर घरी असल्यावर पण जास्त करमत नाही, बसून नाही वाटत घरामध्ये. कामाची सवय आपल्याला. तर राहून आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगू, कोणावर विश्वास करायचा आणि कोणावर नाही करायचं हे समजतच नाही. असं तुमच्या बाबतीत पण घडलं असेल ना कधी. पण काय घडतं ते तुम्हाला मी सांगते. आपण जर काय एखाद्या व्यक्तीला मनापासून आपलं मानतो, बाहेरची व्यक्ती मनापासून आपलं मानतात त्यांना, नंतर जर त्या व्यक्तीने जर आपल्याला इग्नोर केलं तर कुठंतरी मनाला दुःख लागतं ना. मी रडून सांगत नाही कधी, मला ते रडून सांगायची सवयच नाही, पण दुःख लागतं की नाही मनाला कुठंतरी. मग कोणावर विश्वास करायचा नाही, करायचा कोणावर विश्वास. आपलं काम, घर, कुटुंब, मुलं, नवरा ह्यातच बिझी राहायचं सारखं. असा माझा स्वभाव आहे पहिल्यापासूनच. कामात बिझी राहायचं, त्याच्यासाठी घरी थांबत नाही मी जास्त. पण जर का एखादी व्यक्ती आपण त्यांना जीवाच्या पाड सांभाळत होतं आणि त्या व्यक्तीने जर इग्नोर केलं तर ती व्यक्ती मनातून उतरते. अशी मनातून उतरते की परत त्या व्यक्तीचं तोंड पण बघावं असं वाटत नाही. असं स्वभाव आहे माझा. पण मी कोणाला जास्त बोलून दाखवत नाही. कसं, ज्याचं त्याचं मत असतं. काय असतं, आपण ते मन आहे ना काहीतरी, 12 महिने तप केलं आणि एके दिवशी वायाला गेलं. एक काहीतरी आपल्या तोंडातून छोटासा एक शब्द निघतो आणि तो शब्द समोरची व्यक्ती उचलून धरते. पण आपण त्यांच्यासाठी काय केलं हे विसरून जाते. बरोबर आहे ना? तुमच्याबद्दल पण असंच घडलं असेल ना कधीतरी. असं होतं की नाही? म्हणजे आपण इतके दिवस त्यांना सांभाळायला जीव लावलेलं ते विसरले, पण आपल्या तोंडातला एक शब्द झेलून धरला आणि त्या शब्दाची नफरत केली आणि आपण वाईट ठरलो. म्हणजे ते बोला ना का आपल्याला, आपला शब्द नाही गेला पाहिजे. काय आपण काय काय म्हणायचं ते सगळं विचार करूनच बोलायचं. त्यांनी बिंदास बोलून टाकायचं. यासाठी कोणावर जास्त विश्वास नाही ठेवायचा. आणि माझा स्वभाव असा आहे ना, ना मित्र ना मैत्रीण ना कोणी जास्त नाही. सगळ्याला बोलायचं, कोणासंग वाईट नाही व्हायचं, प्रत्येकाला बोलायचं. वाईट कोणासंग व्हायचं नाही, पण बोलायचं कसं कामापुरतं, म्हणजे कसं जास्त नाही. आपलं जिथले तिथंच बोलायचं. यासाठी जास्त कोणाला मी आपलं म्हणायला जाऊ वाटत नाही. मलाच नाही कोणी आपलं म्हणलं, मी कशाला कोणाला आपलं म्हणू, आहे का नाही? आपल्याला 2 मुलं आहेत, मस्त परिवार आहे, एकदम सुंदर. त्यासाठी मी जास्त विश्वास कोणावर टाकत नाही. किती इग्नोर करायचं. कोणाला जीव लावणं चुकीची गोष्ट आहे आणि नाही जीव लावणं चुकीची गोष्ट आहे. चांगलं राहिलं ना ते पुन्हा लोक वाईट म्हणतात आणि वाईट राहिलं तर वाईटच म्हणतात. नाही, वाईटाला चांगलं म्हणतात, चांगल्याला वाईट म्हणतात. अशी पद्धतच आहे. पण ते जाऊ द्या. मला कोणी वाईट म्हणा, चांगलं म्हणा, मला काही फरक पडत नाही. मला काय वाटत पण नाही. का की आपण जीव लावला, सांभाळला, आपलं म्हणलं, त्यातून तुम्ही वाईट जरी मला म्हणलं, पण मी म्हणते ना, माझ्यासाठी तुम्ही काही टायमाला खूप केलं. पण आता तुम्हाला राग यायला लागला म्हणल्याच्या नंतर चला ठीक आहे, जाऊ दे, जे आहे ते बरं आहे. जास्त बोलण्यात मजा नाही आणि जास्त मला बोलू वाटत नाही. पण कसं असतं, ज्याला ना काय म्हणायचं तुम्हाला, असे विसरून जाते. जे स्वभाव घाण आहे ज्या लोकांचा,
इमानदार नाही, ते लोक ताठ मानणे चालतात आणि ताठ मानणे जगतात. असं दुनियेत चाललेलं आहे. आणि जे इमानदार आहे ना, त्यांनी खाली मान घालूनच चालायचं. त्याला लोक अजून डोचत राहणार. पण खोट्याला ताठ मानात चालायला अधिकार आहे. आणि खोटं चालतं जास्त, खरं नाही चालत. चालतं पण वेळेला येतं खरं पण सामने, पण खोटं जास्त बरोबर चालतं. खोटं इमानदारीची दुनिया नाही. इमानदारी ही राहिलीच नाही. 20-25 वर्षापूर्वी वेगळी गोष्ट होती. तेव्हा नातं होतं, आपलं मान सन्मान हे होतं तरी. पण आता एवढं बदललंय ना, प्रत्येकाला विसरते. तात्पुरते बोलणार, तात्पुरते येणार, तात्पुरते जाणार. त्याच्यासाठी मला असं वाटतं ना, कोणावर विश्वास ठेवायला ना नको वाटतं. आणि तुम्ही नाही जरी भले मला बोलला, तर मी त्या प्रश्नाचं उत्तर शोधाय पण जात नाही मी कधी, की काय झालं, तुम्ही का असे बोलले, तुम्ही का तसे बोलले. जाऊ दे, मरू दे. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. बोललो तर बोला, नाही तर नका बोलू. कोण कोणाच्या घरात देणं घेणं करते का, कोण कोणाचं घर चालवतंय. एक समोरची व्यक्ती चांगली बोलली तर आपलं चांगलं बोलायचं काम आहे, बरोबर ना. ज्याला त्याच्या पद्धतीने वागायचा अधिकार. पण मला वाटतं चांगल्याशी चांगलं वागावं. एखादी व्यक्ती आपल्यासोबत चांगली वागते ना, आपण त्यांच्यासोबत गलत वागायचं म्हणलं, बिनलाजा लोकांना काय कामं असतं का. ते लोकांना काय नाही वाटत त्या गोष्टीचं. किती बोला, किती काही म्हणा, त्यांना काय फरक पडत नाही. आणि घातिक लोकांसंग तर मला जास्त बोलायला आवडत नाही. माझा स्वभावच असा आहे पहिल्यापासून. मी बोलते, पण समोरची व्यक्ती बघून बोलणार नाही. असं काम आहे माझं. नका हो ठेवू तुम्ही पण जास्त कोणावर विश्वास. विश्वासाची दुनिया नाही आहे. ते आपल्या घरात, आपल्या धुंदीत राहणंच लय चांगलं. कोणाला एक नको ना, कोणाला दोन नको. माझी पोरं सांगते तर जास्त मम्मी मैत्री कोणाची करायची नाही, कोणासंग जास्त कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला जास्त चांगलं बोलायचं नाही, आपापल्या ह्याच्यात राहायचं म्हणते. टेन्शन नाही घ्यायचं जास्त. कोणाचं टेन्शन घेतच जाऊ नको. तू तुझी कमावते, कोण तुला असं म्हणून कोणी तुला इग्नोर केलं, तू कशाला डोक्यात घेते. पोरं बोलतेच माझ्या आणि ते पोरांचंच बरोबर आहे. खरं आहे की नाही. पोरं काही चुकीचं सांगत नाहीत ना. आणि ते काय होतं तुम्हाला सांगू, मला कुणाला शिवी देऊन भांडून बोलायला ना नाही आवडत. मला नाही जमत. ती मलाच कुठंतरी असं मनाला लागतं, कोणाला शिवी देऊन बोलावं, कोणाला भांडून बोलावं, का त्याच्या मनाला काय वाटतं असं होतं. म्हणून मला नाही बोलू वाटत कोणाला जास्त. ती माझ्या घरात मी आहे ती बरी, पण जास्त कोणा वाजूनच सांगते, नका विश्वास.